आजही आणि उद्याही खासदार संजय जाधव यांच्यासोबत. पाथरी शिवसेना नेते डॉक्टर राम शिंदे यांचे स्पष्टीकरण. पाथरी शहरातील पोखर्णी रोडवर असलेल्या एका खाजगी हॉटेल येथे आज खासदार बंडू जाधव यांच्या आदेशाने आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकीला पाथरी विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक, युवा सैनिक, पंचायत समिती सदस्य, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य याची आवर्जून उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर राम शिंदे यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करताना म्हणाले, खासदार बंडू जाधव हे कट्टर एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. त्यामुळे संपूर्ण परभणी जिल्हा खासदार साहेब यांच्यासोबत आहे. मागील काही दिवसापासून चर्चा सुरू आहेत की खासदार साहेब हे इतर पक्षात जाणार आहेत. पण खासदार साहेब कोणतीही भूमिका घेतली ती भूमिका आम्हाला मान्य असून आम्ही खासदार साहेब यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून संपूर्ण ताकदीने सोबत राहणार असल्याचे डॉक्टर राम शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवा सैनिक, पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. यांची आढावा बैठक घेतली होती. आता नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नंतर निवडणुकानंतर बदललेली राजकीय परिस्थिती आणि त्याच्यानंतर आमच्या सर्व जिल्ह्यातील जे शिवसैनिकांचे पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे झालेले आहेत. त्याच्यानंतर काय परिस्थिती त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन इथं चर्चा केली. दुसरं काही कारण खासदार साहेबांचे काय आदेश वगैरे आहेत का? खासदार साहेबांचे तसे काही आदेश नाही. आम्ही आजही पक्षासोबत आहोत, उद्याही पक्षासोबत आहोत. असं अजून काही आमचं कुठल्याही गोष्टीवर चर्चा झालेली नाही. आमच्या गळ्यात भगवा रुमाल आहे, आम्ही शिवसैनिक आहेत आणि आम्ही शिवसैनिक आहोत. खासदार साहेबांच्या पाठीशी आपण समर्थन उभं राहणार. 1001% आम्ही सगळे खासदार साहेबांच्या पाठीमागे उभे आहोत. त्याची कोणती भूमिका आजही असेल, उद्या असू, परवा असू, त्यांची काही भूमिका आजही पक्षात आहेत खासदार, त्यांच्या भूमिकेचा काही प्रश्न येत नाही. त्यांनी कुठे काही स्टेटमेंट दिलं नाही, विनाकारण त्यांच्याबद्दल संशय व्यक्त केला जातो विरोधकांकडे. चर्चेला उदाहरण आलेलं आहे की नाही, चर्चेला उदाहरण म्हणजे पक्षातले जे काही धारीतले शुक्राचार्य आहेत त्यांना असं वाटतं की त्यांनी पक्ष सोडून जावा, म्हणजे ते पक्षाचे मालक होतील. त्याच्यासाठी हा सगळा आटापिटा चाललाय. पण तसं काही होणार नाही. येणारा काळ ठरवेल. जिल्हा प्रमुख पद बदलल्यामुळे मी काही नाराजी आहे का? तुम्हाला नाराजी आहेच आहे ना. आमच्या सर्वांची नाराजी आहे की आम्हाला विश्वासात न घेतला, आमच्या जिल्हा प्रमुखांना काढलं, म्हणून आम्ही सर्वजण त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सध्या जे करंट जिल्हा प्रमुख आहे त्यांचं म्हणणं आहे की बाबा पक्षाचे आदेश आहेत. कशाचे? पक्षाचा आदेश असला तरी पक्षामध्ये लोकशाही असायला पाहिजे ना. बरोबर आहे. तुम्ही विचारलं तर पाहिजे ना की तुम्ही कशामुळे आला नाही, तुमची काय प्रॉब्लेम आहे. असं कसं चालेल? आता सगळे लोकशाही म्हणायचं, आपण एकीकडे म्हणायचं डेमोक्रेसी डेमोक्रेसी आणि एकीकडे तुम्ही हुकुमशाही पद्धतीने काढून टाकणार आहे. असं नाही चालणार. कारण इथं आलेलं प्रत्येक माणसानं त्यांचं आयुष्य दिलं ना पक्षाला. दिलं नाही का पक्षाला आयुष्य? त्यांनी त्यांची पूर्ण तरुण पण त्या पक्षामध्ये घातलंय. मग त्यांना तुम्ही कुठलंही कारण न विचारता असं कसं काय करू शकता? खासदार साहेबांच्या पाठीमागे तुम्ही खासदार साहेबांचे आदेशनेच आपण काम केलं. बघा, आम्ही शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांची शिवसैनिक आहे. बरोबर आहे. आणि खासदार साहेब पहिल्यापासून म्हणजे त्यांची अख्खी हयात बाळासाहेबांची शिवसैनिक म्हणून गेली. त्यामुळं आम्ही त्यांच्यासोबतच आहेत. म्हणजे आम्ही बाळासाहेबांच्या आजच्या आढावा बैठकीमध्ये काय ठरलं? नाही, आम्ही सगळं आढावा घेतला. आमच्या कार्यकर्त्यांनी एकोप्यानं काम करायचं ठरलंय भविष्यात.